नमस्कार. वैद्यकीय जनजागृती मंचाच्या फेसबुक लाईव्हमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. जवळपास कोविड काळापासून आपण वेगवेगळ्या विषयावर या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनजागृती मार्गदर्शन करत असतो. सर्वप्रथम दोन फारच दुःखद घटना आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये घडल्या आणि त्या म्हणजे पंकज चोरे सर जे देवळीचे आहेत, एक सामाजिक चळवळीमध्ये खूप मोठं काम करणारे सर, त्यांचा एकाएकी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना सर्वप्रथम मी माझ्या श्रद्धांजली अर्पण करतो. तसंच आपल्या वर्धा शहरातलं युवा नेतृत्व नीरजदादा बुटे यांचं एका दुर्धर आजाराने 2 दिवसाआधी निधन झालं. एक खूप मोठा सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा, वेगवेगळे विषय घेऊन, जसं आपला झेंडा संरक्षण असो किंवा रक्तदानाचं खूप मोठं काम असो आणि जिजाऊ बुक बँकच्या माध्यमातून खूप मोठं काम नीरजदादांनी केलं होतं. त्यांचा सुद्धा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यांना सुद्धा मी या कार्यक्रमातून श्रद्धांजली अर्पण करतो. आजचा जो सर्वात मोठा विषय आहे की सगळीकडे एक चायनाचा निमोनिया जो आपण ऐकतोय की एक गुड निमोनिया चायनामध्ये आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बराच संभ्रम आपल्या समाजामध्ये पसरलेला आहे. त्या संभ्रमाचं निराकरण करणे आणि तो आजार नेमका काय आहे आणि आपल्याला त्याचा किती धोका आहे हे आज आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जो चायनामध्ये जो निमोनिया येतो आहे तो एक WHO 23 नोव्हेंबरला चायनाच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याकडनं काही माहिती घेतली आणि त्यातनं असं लक्षात आलं की तो एक प्रकारचा निमोनिया नाही आहे. त्यात ॲडिनो व्हायरस म्हणा किंवा आपण ज्याला फ्लू म्हणतो, इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, एक रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस आहे. अशा प्रकारचे 3 व्हायरल इन्फेक्शन बऱ्या प्रकारे चायनामध्ये सुरू आहे आणि हे काही नवीन नाही. हे व्हायरसेस सगळीकडे आपल्याकडे आपण बघतोय की बऱ्याचशा साथी सर्दी, खोकला, ताप, निमोनिया अशा सुरू आहेत. परंतु चायनामध्ये हे प्रकार जास्त असण्याचं कारण म्हणजे चायना पहिल्यांदा हा हिवाळा अनुभवतोय आणि तो कोविडच्या रिस्ट्रिक्शन नंतरचा. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण आता कोविड फ्री जीवन जगतोय, पण चायनामध्ये सगळ्यात जास्त काळ आणि सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट कडक कोविडचं पालन आतापर्यंत झालं आणि ते रिस्ट्रिक्शन थांबल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हा पहिला हिवाळा ते अनुभवत आहेत. त्याला आपण म्हणतो की इम्युनिटी डेप्थ, म्हणजे त्या लोकांनी आपण काय होतं की दरवर्षी आपण वेगवेगळ्या इन्फेक्शनला आपण सामोरं जात राहतो. ते इन्फेक्शन आपल्याला होतात आणि त्याच्यामधनं आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते किंवा अँटीबॉडीज निर्माण होतात. तेच आपण कोविडमध्ये बघितलं की कोविड सुरुवातीला थोडासा कमी होता, दुसऱ्या वेव्हमध्ये जास्त कडक आला, ज्याला आपण जास्त आपल्याकडे डेथ झाले आणि तिसऱ्यांदा जी ओमिक्रॉनची जी लाट आली त्याच्यामध्ये तो माइल्ड डिसीज होता, कारण आपल्याला त्या आजाराची इम्युनिटी येऊन गेली होती, प्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये तयार झाली होती आणि आपण व्हॅक्सिनेट पण झालो होतो. जेव्हा आपल्याला एखादं इन्फेक्शन होतं तर ऑलरेडी त्या इन्फेक्शनच्या व्हायरसच्या अँटीबॉडी आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि त्यामुळे जेव्हा पुन्हा ते इन्फेक्शन होतं तेव्हा त्या अँटीबॉडी आपल्याला त्याच्यापासून प्रोटेक्शन देत असतात. तर चायनामध्ये बरेच दिवस लॉंग कोविड रिस्ट्रिक्शन राहिले, कडक रिस्ट्रिक्शन राहिले, त्यामुळे तिथले मुलं जे नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन होते त्याला एक्सपोजच झाले नाही. आणि आता जेव्हा 3 वर्षानंतर पुन्हा ते त्या हिवाळ्यामध्ये त्या व्हायरसेसला एक्सपोज होत आहेत, तर नक्कीच त्यांच्यामध्ये त्याची सिव्हिरिटी जास्त आहे, पसरण्याचं प्रमाण जास्त आहे, कम्युनिटीमध्ये जास्त स्प्रेड होतं, त्याच्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी ते केसेस जास्त मिळत आहेत. ती परिस्थिती भारतामध्ये नाही, कारण भारतामध्ये ऑलरेडी आपले रिस्ट्रिक्शन होऊन बरेच दिवस झाले आहे. आपण ते प्रोटोकॉल फॉलो करत नाही आहे आणि आपल्याकडे नॉर्मल जे रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस म्हणा किंवा ॲडिनो व्हायरस म्हणा किंवा इन्फ्लुएन्झा याचं सुद्धा प्रमाण आपल्यामध्ये दिसत आहे. त्यामुळे चायनामध्ये होणाऱ्या आजाराला आपल्याला घाबरायची आवश्यकता नाही किंवा चायनीजमध्ये सुद्धा काही असं खूप डेथ रेट त्या ठिकाणी नाही आहे. परंतु तिथे ज्या हॉस्पिटल ॲडमिशन जास्त वाढल्या आहे आणि तो खरा कन्सर्न आहे की या हॉस्पिटल ॲडमिशन का वाढल्या. त्याच्यासाठी जेव्हा कारण लक्षात घेतलं की नॉर्थ चायनामध्ये जिथे बीजिंग आणि लिनॉंग सारखे शहर आहे त्या ठिकाणी मायकोप्लाझ्मा निमोनिया नावाचा एक बॅक्टेरिया आहे, तो व्हायरस नाही, आणि तो एक निमोनिया कॉज करणारा ऑर्गॅनिझम आहे. त्यामधनं बरेचसे निमोनियाचे पेशंट त्या ठिकाणी आढळत आहेत. तर हे मायकोप्लाझ्मा निमोनी तिथेच आहे, आपल्याकडे नाही असं नाही का, तर सगळीकडेच आहे. मायकोप्लाझ्मा निमोनी तिथे पण आहे आणि मायकोप्लाझ्मा निमोनी आपल्याकडे आहे. परंतु हे जे मी सांगितलं की ह्या ज्या इम्युनिटी त्यांच्यामध्ये कमी झाली त्यामुळे काय झालं की मायकोप्लाझ्मा निमोनिया हा एकदम माइल्ड निमोनिया असतो, साधा निमोनिया असतो, त्याला वॉकिंग निमोनिया सुद्धा म्हणतात. हा छोट्या मोठे ट्रीटमेंट करून किंवा डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन हा निमोनिया लवकर दुरुस्त होतो. निश्चितच काही काही पेशंटला हॉस्पिटल ॲडमिशन सुद्धा लागते. परंतु त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे हे मुलं कोविड रिस्ट्रिक्शनमुळे मायकोप्लाझ्मा निमोनियाला सुद्धा एक्सपोज नव्हते, त्याच्यामुळे तेवढ्या प्रमाणात त्यांच्याकडे अँटीबॉडी तयार झाल्या नाही आणि त्यामुळे नक्कीच हा मायकोप्लाझ्मा निमोनिया चायनामध्ये थोडा जास्त प्रमाणात दिसतोय आणि तो पर्टिक्युलरली बीजिंग आणि दक्षिण चायनामध्ये जास्त प्रमाणात दिसतोय. त्यामुळे त्या ठिकाणी काही जास्त इन्फेक्शन होण्याचं प्रमाण
मोठ्या प्रमाणात निमोनियाचं होण्याचं प्रमाण आणि हॉस्पिटल ॲडमिशनचं प्रमाण हे त्या ठिकाणी वाढलं आहे. आपल्याकडे सुद्धा मायक्रोप्लाझ्मा निमोनियाचे पेशंट आहेत, परंतु ते तेवढ्या सिव्हिअर नाहीत किंवा तेवढ्या प्रमाणात नाही. परंतु एकंदरीतच भारतामध्ये सगळेच रुग्ण एकाच वेळी आले. आपल्याकडे रेस्पिरेटरी सिन्सिटियल आला, ॲडिनो व्हायरस आला, इन्फ्लुएन्झा आला आणि सोबत मायक्रोप्लाझ्मा. त्यामुळे हे पेशंट्स आपल्याला जास्त प्रमाणात दिसत आहेत. आणि हा जो आजार आहे पर्टिक्युलरली शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये आणि ॲक्टिव्ह जे लोक आहेत, म्हणजे शाळेतले मुलं आणि जे युवक आहेत, 20-25 वर्षाचे युवक आहेत, जे ट्रॅव्हल करत आहेत, जे कॉलेजला जात आहेत, त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आढळत आहे. सोबतच हे जेव्हा निमोनियाचे पेशंट येत आहेत, सोबत आपल्याला माहीत असेल की बऱ्याच मुलांना खूप जास्त कान दुखण्याचा आजार होणे किंवा रात्रीच्या वेळी नाक बंद होऊन घोरणे हे सुद्धा खूप जास्त दिसत आहेत. हे सहसा ॲडिनो व्हायरस इन्फेक्शन किंवा रिस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस याच्यामध्ये सुद्धा हे दिसतं आणि असे रुग्ण सुद्धा आपल्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आढळत आहेत. तर जे काही आता WHO चायना माहिती देत आहेत किंवा सिंगापूरमध्ये काही स्टडीज झालेले आहेत, सिडनीमधून बऱ्याचशा इन्फॉर्मेशन येत आहे, त्यामधनं हे दिसत आहेत की हा जो व्हायरस आहे हा काही खूप चिंता करण्यासारखा व्हायरस नाही. किंवा मायक्रोप्लाझ्मा निमोनिया सुद्धा, बॅक्टेरियल निमोनिया जो दिसतोय तो सुद्धा जर योग्य उपचार झाले, वेळीच निदान लागलं तर हे सुद्धा रुग्ण खूप जास्त सिरियस होण्यासारखे नाही. ही आतापर्यंतची जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आपल्या जी वेबसाईटवर जी माहिती दिली आहे त्यामधनं मी ही माहिती आपल्याला देतो आहे. भारताचा विचार करता नक्कीच हे रुग्ण आपल्याकडे जास्त आढळताना हॉस्पिटल ॲडमिशन सुद्धा वाढत आहेत. परंतु भारताबाबतीत म्हणायचं झालं त्या बाबतीत तेवढा जास्त आपल्याकडे सर्व्हेलन्स नसतो. आणि सोबतच एक सांगायचं राहून गेलं की कोरोनाचे म्हणजे कोविडचे सुद्धा रुग्ण याच्यासोबत मिक्स झालेले आहेत. परंतु आपल्याकडे बऱ्यापैकी झालेलं वॅक्सिनेशन आणि आपल्यामध्ये असलेली जागरूकता आणि ऑलरेडी आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कोविड होऊन गेल्यामुळे तेवढे सिव्हिअर कोविड आपल्याकडे दिसत नाही. आणि आपण बघताय की जवळपास आपलं टेस्ट करणं हे ठप्प झालेलं आहे, आपण करत नाही आहोत कारण तेवढी सिव्हिरिटी नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोविडचे रुग्ण सुद्धा असू शकतात. तर या गोष्टी लक्षात ठेवता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे जर कुठले आपल्याला आजार झाले असतील, सर्दी खोकला असेल पर्टिक्युलरली लहान मुलांमध्ये, तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण जरी व्हायरल इन्फेक्शन हे आपोआप दुरुस्त होत असले तरी काही त्यात मायक्रोप्लाझ्मा निमोनियाचे सुद्धा रुग्ण असतील आणि त्यांना नक्कीच अँटीबायोटिक लागतील. परंतु कुठलाही औषधोपचार हा आपल्या घरी आपल्या मनाने करू नका, कारण जर तो बॅक्टेरियल असेल तर तो सुटून जाईल, आपल्या लक्षात येणार नाही आणि तो सिरियस होऊ शकतो. व्हायरल असेल तर नक्कीच तो आपोआपच दुरुस्त होतो. त्याला काही बेसिक मेजर्स आहेत, जसं तापाचं औषध घेणे, गरम पाण्याची वाफ घेणे, सर्दी खोकला असल्यास ताबडतोब डॉक्टरांना दाखवा, जेणेकरून हे आजार जास्त सिरियस होणार नाही. आणि नॉर्मली बघितलं तर 1-3 दिवस ताप राहतो, परंतु जो खोकला आहे आपण जो बघतोय तो 2-2 आठवडे रुग्णांमध्ये खोकला कमी होत नाही. तर तो व्हायरल राहू शकतो किंवा तो बॅक्टेरियल सुद्धा राहू शकतो. पण तो डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच आपण आपल्या डॉक्टरांना दाखवायचा आहे. डॉक्टर सांगतील त्या तपासण्या करून घ्यायच्या आणि मगच तो औषधोपचार घ्यायचा आहे. कृपा करून या अशा आजाराच्या साथीमध्ये कुठलाही औषधोपचार हा आपल्या मनाने आपल्या घरी करू नका. तो आपल्या रुग्णासाठी थोडासा क्लेशदायक, त्रासदायक राहू शकतो. बरेचदा काही ठिकाणी स्टिरॉइड देण्यात येतं, त्यामुळे सुद्धा हे व्हायरल इन्फेक्शन वाढायची शक्यता असते. त्यामुळे हे सगळे आजार जे आहेत ते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार त्याला करावा. सोबतच आता चायनामध्ये काही ठिकाणी त्यांनी रिस्ट्रिक्शन सुरू केले आहे, जे सिंपल रिस्ट्रिक्शन आहे, आपण ज्याला कोविड रिस्ट्रिक्शन म्हणून, की प्रॉपर हँड वॉशिंग, वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी हात स्पर्श केल्यानंतर हात धुवून टाका, ते डोळ्याला किंवा नाकाला लावू नका. कारण आपल्याला माहीत आहे की आपल्याला जर कोणी तिथे शिंकलं असेल, थुंकलं असेल, खोकललं असेल तर तिथे जे जीवाणू किंवा व्हायरसेस पसरले आहेत ते आपल्या हाताला लागून आपण जे आपल्या नाका किंवा तोंडाला, डोळ्याला लावू तर ते त्या वाटे आपल्या शरीरामध्ये ते नक्कीच जाऊ शकतात. हे आपल्याला जे कोविडमध्ये आपण ते आपल्याला पाळायचं आहे. सोबतच गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही आहे. जाताना जर जात असाल तर मास्क लावून जायचं आहे. ज्यांना आजार आहे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळायचं आहे आणि जर जाणं आवश्यक असेल तर मास्क लावून जायचं आहे. सोबतच आपल्याला वारंवार हात धुण्यासोबतच सॅनिटायझर वापरणे ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. हात धुणे ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याला या ठिकाणी मी वारंवार सांगतोय की आजारी जर मुलं असतील तर त्यांना कृपा करून शाळेमध्ये पाठवू नका, कारण ते बाकी मुलांना सुद्धा हा आजार त्यांच्यापासून होऊ शकतो. आणि एवढी जर आपण काळजी घेतली तर हे सगळे आजार आपण आपल्यापासून, समाजापासून दूर ठेवू शकू. आपण मागेच डेंग्यूबद्दल बोललो, आता बऱ्याप्रमाणे डेंग्यूची साथ काही प्रमाणात कमी होते आहे. तर चांगली गोष्ट आहे, कारण आपण या फेसबुकच्या माध्यमातून म्हणा किंवा आपण काही पत्रक वाटून लोकांमध्ये वारंवार जनजागृती करत असतो. आणि हे जे आजार आहे, हे बरेचसे आजार हे फक्त आपण कम्युनिटीला जर थोडंसं सांगितलं, समजावून सांगितलं तर नक्कीच हे आजार आपण, डेंग्यू बघा, डेंग्यूला कुठली ट्रीटमेंट नाही आहे, परंतु आपण जर मच्छरापासून आपलं संरक्षण केलं तर आपण ह्या डेंग्यूच्या आजाराला आपल्यापासून दूर ठेवू शकतो.
कम्युनिटीमध्ये जर आपण लोकांना सांगितलं की त्याची डेंग्यूची उत्पत्ती स्थाने तुम्ही हे करा, त्या ठिकाणी ती नष्ट करून टाका, पूर्ण बाहेरचे कपडे घाला, मच्छरदाणी झोपा, हे जर केलं तर आपण आपलं घर आणि आपला समाज या दोघांनाही जसं डेंग्यूपासून मुक्त करू शकतो. आणि डेंग्यूचा हा व्हायरस मच्छर एका ठिकाणी राहणार नाही, जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर तो उडून जाऊ शकतो. त्यामुळे मी जरी माझ्या घरी काळजी घेतली तरी आजूबाजूला सुद्धा हा डेंग्यू होऊ शकतो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी मी आपल्याला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय, या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर आपण पसरवल्या तर बऱ्यापैकी आपण ह्या आजारांना आपल्यापासून दूर ठेवू शकू. तर प्रॉपर हँड वॉशिंग, नंतर मास्कचा वापर करणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, हे जर केलं तर आपण हे व्हायरल इन्फेक्शन सुद्धा आपल्यापासून दूर ठेवू शकू. सोबतच कुठलेही आजार, महत्त्वाचा टेक होम मेसेज की आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नका, घरच्या घरी औषधोपचार घेऊ नका. थोडंसं जरी काही वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की हे जे काही आपण समाज सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, समाज माध्यमातून म्हणा, हे जे काही आजार आपण समाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे, जे वैद्यकीय जनजागृती मंचाचं जे फेसबुक लाईव्हचं जे कार्य आहे हे आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. हे समाज प्रबोधनाचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांची मदती लागेलच. आणि असेच येणारे वेगवेगळे जे संकट आहेत, आजार आहेत, आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी वैद्यकीय जनजागृती मंचासोबत आपण सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. निरोगी राहा आणि चांगले राहा. धन्यवाद.